हॅलो फ्रेंड्स, मी पूनम मगदूम तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर काल आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहिला होता. ठीक आहे, तर आज आपण नेक्स्ट पॉईंट स्टडी करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा, कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरचं इथं काय करायचं आहे? कंपॅरिझन करायचं आहे. वी नो दॅट फॉर एनी पेअर ऑफ नंबर्स ऑन अ नंबर लाईन, कुठलाही पेअर घ्या, तो जर आपण नंबर लाईनवरती बघितला, कुठल्याही पेअरचं कंपॅरिझन आपल्याला करायचं असेल, दोन नंबर्स घेतले, ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठला नंबर लहान आहे कुठला नंबर मोठा आहे, जर हे कंपेअर करायचं असेल तर नंबर लाईनवर जर तुम्ही बघत असाल, नंबर लाईन, द नंबर टू द लेफ्ट इज स्मॉलर दॅन द अदर. नेहमी नंबर लाईनवर आपण काय बघितलेलं आहे की लेफ्ट साईडला जे नंबर्स असतात ते इतर नंबरपेक्षा नेहमी काय असतात? स्मॉलर, म्हणजे लहान असतात. ठीक आहे. Also, if the numerator and the denominator of a rational number is multiplied by any non-zero number, then the value of rational number does not change. म्हणजे काय? जर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला जर नॉन झिरोनी, म्हणजे जर झिरोने मल्टिप्लाय न करता कुठल्याही अदर नंबरनी जर तुम्ही मल्टिप्लाय करत असाल तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. ठीक आहे, डज नॉट चेंज. तर त्या रॅशनल नंबरची व्हॅल्यू चेंज होत नाही. इट्स रिमेन द सेम. ती काय राहते? सेमच राहते. दॅट इज ए अपॉन बी इज इक्वल टू, आता इथं काय सांगितलं? ए अँड बी हा एक नंबर दिलेला आहे. ए एक नंबर आहे आणि बी एक नंबर आहे. ठीक आहे, तुम्ही दोघांनाही एकाच संख्येने मल्टिप्लाय करताय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच संख्येने. जसं की यांनी इथं के सांगितलेला आहे. के इज नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे के हा झिरो नाही आहे, तर तो काय आहे? तर त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही, त्या रॅशनल नंबरची व्हॅल्यू चेंज होणार नाही. ठीक आहे, बघा, कम्पेअर द नंबर्स. एक्झाम्पल दिलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी काय दिलेलं आहे? कम्पेअर द नंबर्स 5/4 अँड 2/3. हे नंबर कम्पेअर करायचे आहेत. राईट युझिंग द प्रॉपर सिम्बॉल ऑफ लेस दॅन इज इक्वल टू ग्रेटर दॅन, जे काय असेल ते. ठीक आहे, यांनी ह्या सिम्बॉलनी ते दाखवायचं आहे की तो लेस आहे, इक्वल आहे का स्मॉलर आहे, जे काय. आता बघा, 5/4 त्यांनी काय केलेलं आहे? तर थोडक्यात सांगायचं झालं तर जर इथं डिनॉमिनेटर सेम नसेल तर आपण सेम करून घेण्यासाठी काय करतो? जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर त्यातलं लहान मोठं तुम्ही ओळखू शकणार आहात का? तर नाही. त्यासाठी आपल्याला आधी काय केलं पाहिजे? डिनॉमिनेटर सेम करून घेतला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे डिनॉमिनेटर सेम कधी होईल? तर 5/4ला 3 म्हणजे दुसऱ्या संख्येच्या डिनॉमिनेटरनी जर तुम्ही मल्टिप्लाय करत असाल, ठीक आहे, दुसऱ्याचा डिनॉमिनेटर काय आहे? 3 आहे, तर 5ला पण 3 मल्टिप्लाय करायचं आणि 4ला, जसं की ते त्यांनी केलेलं आहे. सॉल्युशनमध्ये बघा, 5/4 आधी त्यांनी घेतलेला आहे, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत गेलेले आहेत. तर त्या पद्धतीने आपण बघूया. 5/4ला 3 मल्टिप्लाय केलेलं आहे. सेम नंबरनी मल्टिप्लाय करायचं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला. ठीक आहे, तरच काय होणार आहे? डिनॉमिनेटरनं जर तुम्ही मल्टिप्लाय करत असाल तर तुमचा डिनॉमिनेटर सेम येणार आहे, हे आधी लक्षात घ्या. तर मल्टिप्लाय केलं, 5×3 = 15, 4×3 = 12. ओके, इथं बघा, आता 2/3ला काय केलेलं आहे त्यांनी? 4 मल्टिप्लाय केलेलं आहे. 2/3ला पहिल्या संख्येनं मल्टिप्लाय केलेलं आहे डिनॉमिनेटरनं. ठीक आहे, 4 आणि 3 मल्टिप्लाय 4. तर काय आलेला आहे आन्सर? 2×4 = 8 आणि 3×4 = 12. ओके, 15/12 and 8/12. इथं आहे बघा, 15/12 and 8/12. आता जर तुमचा डिनॉमिनेटर सेम आला असेल तर तुम्हाला कंपॅरिझन करायला काहीच अवघड नाही आहे. ठीक आहे, का अवघड नाही आहे? तर फक्त तुम्ही आता न्यूमरेटरमध्ये बघायचं लहान कोण आहे, मोठा कोण आहे. ठीक आहे, तर इथं आपल्याला दिसते एक तर दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे आपल्याला खूप इझी आहे शोधायला की 15 हा मोठा दिसतोय कोणापेक्षा? 8 पेक्षा. ठीक आहे, तर ग्रेटर असेल 15/12. त्याच पद्धतीनं हे झालं तुम्ही सॉल्व्ह केलेलं. आता ह्या दोघांमध्ये कसं ओळखणार? तर 15/12 कोणाचा आन्सर आहे? 5/4चं. आणि 8/12 कोणाचा आन्सर आहे? 2/3चं. तर ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन सांगितलेलं आपल्याला, तर 5/4 हा मोठा असणार आहे 2/3 पेक्षा. जी संख्या मोठी आहे तिकडे तुम्ही असं साईन करायचं आहे. ठीक आहे, जर इकडची संख्या मोठी असेल तर इकडे साईन होईल, जी संख्या मोठी आहे त्या साईडला ते साईन करायचं. आता एक्झाम्पल 2 बघा. कम्पेअर द रॅशनल नंबर्स -7/9 अँड 4/5. ठीक आहे, कम्पेअर करायचं आहे मायनस आणि प्लस, हे आधी लक्षात घ्या. जर मायनस आलं असेल तर
अगदीच सोपा आहे. पुढं तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे. मायनस हा नेहमी लहान असतो प्लसपेक्षा. ठीक आहे, दिलेला आहे सोल्युशनमध्ये. अ निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज लेस दॅन अ पॉझिटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर हा नेहमी लहान असतो पॉझिटिव्ह नंबरपेक्षा. तर ऑफकोर्स 4/5 इज ग्रेटर दॅन -7/9. ठीक आहे, टू कम्पेअर टू निगेटिव्ह नंबर्स. आता जर दोन्ही निगेटिव्ह नंबर्स असतील तर काय? तर बघा, लेट अस व्हेरीफाय दॅट इफ ए अँड बी आर पॉझिटिव्ह नंबर्स सच दॅट. जर ए आणि बी पॉझिटिव्ह आहे तर इथं सांगितलं त्यांनी बी ग्रेटर आहे. ठीक आहे, त्यांनी आधीच सांगितलं तुम्हाला की बी ग्रेटर आहे. ठीक आहे, देन मायनस ए अँड मायनस बी जर तुम्हाला दिला असेल तर मोठं कोण असेल? तर ए हा नेहमी मोठा असणार आहे. कारण मायनसमध्ये जसं तुम्ही लेफ्ट साईडला जाल, आता एक लक्षात घ्या, इथंच करते मी, एक लक्षात घ्या, ही तुमची लाईन आहे. ठीक आहे, 0 इकडे सगळे प्लस आहेत, 1 2 अँड 3. इकडे सगळे मायनस आहेत, -1 -2 अँड -3. आता जसं तुम्ही लेफ्ट साईडला जात आहे तसं नेहमी काय होतं, लहान लहान. जरी एक, आता इकडं जर तुम्ही गेला तर ऑफकोर्स 1 स्मॉलर दॅन 2 असणार आहे, पण इकडं अपोजिट होणार, 2 स्मॉलर दॅन 1 असणार आहे. कारण ह्याची किंमत अजून कमी 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 होत जाते. ठीक आहे, त्यामुळे इथे ए जरी लहान असेल तरी तो मायनस असल्यामुळे मोठा असणार आहे. ठीक आहे, जसं की तुम्हाला इथे एक सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. ए मीन्स 2 अँड बी मीन्स 3 तर घेतलेलं आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी सांगितलं आहे की बी मीन्स 3 हा मोठा आहे 2 पेक्षा. पण जेव्हा मायनसमध्ये येतात त्यावेळेला लक्षात घ्या की 2 म्हणजे जी लहान संख्या असते ती नेहमी मोठी असते, कारण ती अजून राईट साईडला असते. जसं तुम्ही अजून लेफ्टला जाल तशा अजून संख्या कमी होत जातात. ओके, चलो नेक्स्ट 5/4 अँड 7/4 मध्ये ऑफकोर्स दोन्ही डिनॉमिनेटर सेम आहेत, तर मी न्यूमरेटरमध्ये बघणार. तर 7/4 म्हणजे 7 मला मोठा दिसतोय, तर मी 7/4 ही मोठी संख्या आहे. पण इथं पण डिनॉमिनेटर सेम आहेत, न्यूमरेटर मायनसमध्ये मीन्स ही संख्या मायनसमध्ये आहे. तर न्यूमरेटर जरी 7 मोठा असला तरी इथं 5च मोठा असणार आहे, कारण 7पेक्षा 5 हा अजून राईट साईडलाच आहे. तर जसं लेफ्टला जाल, अजून एकदा सांगते, जसं लेफ्टला जाल तशी संख्या तुमची, त्या संख्येची व्हॅल्यू कमी होत जाते. ठीक आहे, व्हेरीफाय द कम्पॅरिझन युझिंग अ नंबर लाईन. नंबर लाईनवर हे तुम्ही व्हेरीफाय करा किंवा कळू शकतो तुम्हाला त्याच्यावरून. ठीक आहे, एक्झाम्पल 3 बघा. कंपेअर द नंबर्स -7/3 अँड -5/2. सेम जसं आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय केलेलं, डिनॉमिनेटर सेम करून घेतले होते, त्याचप्रमाणे इथं आधी मायनसला बाजूला ठेवा, कारण ऑलरेडी ते दोन्हीकडे मायनस आहे. ठीक आहे, पण आधी डिनॉमिनेटरमुळे आपल्या लक्षात येत नाही आहे, त्यामुळे आपल्याला ते आधी सेम करून घेतले पाहिजेत. तर 2 न काय करायचं आहे, पहिल्या संख्येतल्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघींनाही मल्टिप्लाय करायचं आहे, इथं केलेलं आहे. ठीक आहे, याचा आन्सर आहे 14/6. आता 5ला काय केलेलं आहे, 3 न मल्टिप्लाय केलेलं आहे 5/2ला. 5 × 3 अँड 2 × 3. तर इथं काय आलेलं आहे, 5 3 जा 15, 5 3 जा 15, 2 3 जा 6 अँड आता 15/6. ठीक आहे, दोघांचे पण डिनॉमिनेटर सेम आहेत. तर आता 14 हा लहान आहे 15पेक्षा. ठीक आहे, तर पॉझिटिव्ह असल्यामुळे साईन कुठं येईल, 15ला. पण त्यांनी इथं काय सांगितले, निगेटिव्हसाठी विचारले त्यांनी. तर ऑफकोर्स निगेटिव्ह म्हटल्यावर 14 हा मोठा असणार आहे, म्हणजे 7/3 हा मोठा आहे -5/2पेक्षा. ओके, ग्रेटर आहे -5/2पेक्षा. लक्षात येते का, पॉझिटिव्हचे रूल्स काय आहेत, ज्याला मोठा आहे तो ऑफकोर्स मोठाच आहे, पॉझिटिव्ह म्हणजे राईट साईडला जे आहेत. पण जेव्हा निगेटिव्ह येतं त्यावेळेला नेहमी लक्षात घ्या, जी संख्या मोठी असेल ती संख्या लहान होत जाते, का तर तो अजून लेफ्टला जात जातो. ठीक आहे, त्यामुळे निगेटिव्हचं हे एक लक्षात घ्या. 4th एक्झाम्पल बघा. 3/5 अँड 6/10 आर रॅशनल नंबर्स, कम्पेअर देम. ओके, आता इथं ऑलरेडी इथं 10 आहे. ठीक आहे, मग ह्याला 10नी मल्टिप्लाय करण्यात काही अर्थ नाही. जर इथला बेस मीन्स डिनॉमिनेटर इथला जर 10 होत असेल तर ह्याला परत कशाला मल्टिप्लाय करायची गरज नाही. तर ह्यालाच आपण काय करायचं, 10 कधी येतं, तर 5 2 जा 10 येतं. तर वरतीही 2 न मल्टिप्लाय करा आणि खालीही 2 न मल्टिप्लाय करा. 3 2 जा 6 अँड 5 2 जा 10. तर दोघांचेही डिनॉमिनेटर सेम आलेले आहेत. तर ग्रेटर कोण आहे,
कुणीच नाही, दोन्हीही इक्वल आहेत. 6/10 आणि ह्याचं पण आन्सर आलेलं आहे 6/10, तर इज इक्वल टू असणार आहे ते. ठीक आहे, चलो नेक्स्ट. द फॉलोइंग रूल आर यूजफुल टू कम्पेअर टू रॅशनल नंबर्स. हे जे रूल्स दिलेले आहेत ते तुम्हाला यूजफुल असतील रॅशनल नंबर्स कम्पेअर करण्यासाठी. ठीक आहे. इफ ए बाय बी अँड सी बाय डी आर रॅशनल नंबर्स सच दॅट बी अँड डी आर पॉझिटिव्ह. हां, हे लक्षात घ्या की बी आणि डी हा पॉझिटिव्ह आहे. अँड आता फर्स्ट काय आहे बघा, इफ ए इंटू डी इज लेस दॅन बी इंटू सी. जर ए आणि डी काय असेल, लहान असेल बी आणि सी पेक्षा, तर नेहमी सी बाय डी मोठा येईल. ठीक आहे, हे काय कॉमन रूल आहे किंवा साधे रूल आहेत, त्यामुळं जास्त काय तुम्हाला अभ्यास करावा लागणार नाही. ओके. इफ ए इंटू डी इज इक्वल टू बी इंटू सी, देन जर हे दोन्हीही इक्वल असतील, जर हे दोन्हीही इक्वल असतील तर ऑफकोर्स काय होणार आहे, ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी. जर इक्वल असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, जर ए इंटू डी लहान पण पॉझिटिव्हचं सांगतायत. ठीक आहे, जर ए इंटू डी लहान असेल बी इंटू सी पेक्षा, तर इथंही काय आहे, ए बाय बी हा लहान आहे सी बाय डी पेक्षा. त्याच्याबरोबर इथं उलट आहे. थर्ड एक्झाम्पल बघा, इफ ए इंटू डी इज ग्रेटर दॅन बी इंटू सी, देन ए बाय बी इज ग्रेटर दॅन सी बाय डी. ठीक आहे, लक्षात आलं. चलो प्रॅक्टिस सेट 1.2 कडे आपण जाऊया. कम्पेअर द फॉलोविंग नंबर्स. आता मी आपला थोडासा वेळ वाचावा यासाठी मी इथं आधीच लिहून घेतलेला आहे. सो फक्त आपण काय करूया, सोडवत जाऊया. ठीक आहे, बघा कम्पेअर द फॉलोविंग नंबर्स. इथे नंबर्स दिलेले आहेत. आता लक्षात घ्या, फर्स्ट एक्झाम्पल मायनस आहे, दोन्हीही काय आहेत, मायनस आहेत. तर नेहमी कुठला मोठा असणार आहे यातला, लहान संख्या मोठी असेल की मोठी संख्या मोठी असेल, तर लहान संख्या मोठी असेल. ठीक आहे, का तर तो मायनस आहे. तर -7 इज -7 इज लेस दॅन -2. ठीक आहे, आता इथं बघा सेकंड एक्झाम्पल, 0 अँड -9/5. आता मायनस असल्यामुळे तो नेहमी छोटा असणार आहे, तर 0 मोठा असणार आहे. विचार करायची गरज नाही. जर मायनस असेल तर ते मायनस आणि प्लसमध्ये कंपॅरिझन आलं, ठीक आहे, तर नेहमी मायनस हा छोटाच तो, हे लक्षात ठेवा. त्यामुळं साईन कुठे करणार तुम्ही, नेहमी प्लस जो काय नंबर असेल त्याच्याकडे. ठीक आहे, आता इथं बघा 8/7 अँड 0. तर ह्याच्यामध्ये कोण मोठा असणार आहे, ऑफकोर्स 8/7. का तर 0च्या राईट साईडला ह्या संख्या आहेत ना. ठीक आहे, नेक्स्ट फोर्थ बघा. आता इथं मायनस आणि प्लस आहे, विचार करायची काही गरज आहे का, नाही. प्लस नेहमी मोठा असतो. ओके. आता बघा फिफ्थ एक्झाम्पल. आता इथे तुम्हाला दिसतंय डिनॉमिनेटर दोघांचेही सेम आहेत. ज्यावेळेला दोन्हीही डिनॉमिनेटर सेम असतील त्यावेळेला फक्त कुठे बघणार, न्यूमरेटरचं कंपॅरिझन करायचं. ठीक आहे, तर मोठा कोण दिसतोय आपल्याला, 1 4 1. ओके. नेक्स्ट आता दोन्हीकडे काय आहे, मायनस आहे. 20 20 डिनॉमिनेटर इथे पण सेम दिसतोय. तर ह्यातला मोठा कोण असेल, मायनस असल्यामुळे सगळ्यात लहान संख्या आहे ती मोठी संख्या असणार आहे. ठीक आहे, तर 13/20 -13/20 ही संख्या ग्रेटर असणार आहे 17/20 पेक्षा. ठीक आहे, बघा नेक्स्ट सेवन्थ एक्झाम्पल बघा, 15/12 अँड 7/16. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं काय करायला पाहिजे, आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घेतले पाहिजेत. बघा इथं 15 इंटू, आता आपण 16 तर नाही घेऊ शकत, तर आधी हे बघा की 12च्या टेबलमध्ये आणि 16च्या टेबलमध्ये कॉमन कोण आहे का हे आधी बघा. तर मला वाटतं 12 4 48 एक कॉमन आहे. ठीक आहे, आणि 16च्या टेबलमध्ये सुद्धा 48 कॉमन आहे. 16 3 48. ओके, तर आपण काय करूया, 15 इंटू 4 अँड 12 इंटू 4. आपल्याला लक्षात घ्या डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर आपण जर 16नी इकडं दोन्हीकडे मल्टिप्लाय करत बसलं तर संख्या खूप मोठी येईल, तुमचा मल्टिप्लिकेशनमध्ये खूप वेळ जाईल. त्यामुळे जर संख्या मोठी असेल तर आधी एकदा बघा की दोन्ही टेबलमध्ये एखादी कुठली अशी संख्या सेम येते का. ठीक आहे, तर तसं येत असेल तर करून घ्या. इथं येत आहे 15 4 60 अँड 12 4 48. ठीक आहे, सेम इकडे करा. आता 7/16 मल्टिप्लाय करून घ्या.
7 3 जाने आता आपल्या इथं मल्टिप्लाय करायला पाहिजे ना. 7 3 21 अँड 16 3 48. ओके, काय आन्सर आलं आपलं? पहिल्याचं आलं 60/48 अँड 21/48. तर याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे जी मोठी संख्या आहे त्याच्याकडे आपण साईन करणार आहोत. तर 16/48 इज ग्रेटर दॅन 21/48. तर मोठा याच्यात कोण झाला? 15/12. आलं लक्षात कसं सॉल्व करायचं? आता इथे बघा, इथे मी चुकून 9th एक्झाम्पल घेतलेलं आहे, सो आधी 9th सॉल्व करूया. ओके, बघा आता इथं 15 आहे. अजून एकदा सांगते, हे मोठ्या संख्येने याला मल्टिप्लाय करत बसू नका. आता 5च्या टेबलमध्ये 15 तर आहेच आहे. कितव्यांदा आहे? 5 3 15. ओके, तर मी फक्त आता काय करेन? 3/5ला मल्टिप्लाय करेन 3ने. ओके, 3 3 9 अँड 5 3 15. तर आपलं काय आहे? पहिलं 12/15 आणि आत्ताचा आन्सर आहे 9/15. आले डिनॉमिनेटर सेम, तर न्यूमरेटरमध्ये 12 मोठा आहे, सो 12/15 हा ग्रेटर आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5. ओके, नेक्स्ट. आता नेक्स्ट 10th एक्झाम्पल बघा. -7/11 अँड -3/4. ओके, आता इथं मायनस आहे. मायनसला आता सध्या तरी बाजूला ठेवूया आपण. ओके, -7/11 मल्टिप्लाय करा. आता 4नी करायला पाहिजे, कारण दोन्ही पाड्यात कुठलीही संख्या, दोन्ही टेबलमध्ये कुठलीही संख्या सेम नाही आहे, तर याला 4नीच मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, तर आन्सर काय येईल? 7 4 28, मायनस असल्यामुळे -28 बाय 11 4 44. नेक्स्ट -3/4 इंटू, आता याला 11नी मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, 11 3 मायनस असल्यामुळे -33 बाय 11 4 44. आता काय आन्सर आलेलं आहे आपलं? -28/44. हे फर्स्टचं आहे. सेकंडचं -33/44. आता निगेटिव्ह आहे, त्यामुळं काय करायचं आपल्याला? सगळ्यात लहान संख्या जी आहे ती काय असणार आहे? मोठी संख्या असणार आहे. तर यात लहान कोण आहे? 28. तर 28कडे साईन केलं. आता इकडे -7/11 इज ग्रेटर दॅन -3/8. ओके, आलं लक्षात? चलो, आपलं 8 एक्झाम्पल एक मिस झालं होतं, ते एक सोडूया. -25/8 अँड -9/4. आता इथे सुद्धा बघा, इथे सुद्धा काय झालेलं आहे? 4च्या टेबलमध्ये 8 आहे, तर हे आपल्याला पूर्णपणे सॉल्व करायची काही गरज नाही. फक्त -9/4 इंटू कितव्यांदा आहे? 4 2 8, तर 2नी दोघांनाही मल्टिप्लाय करा. ठीक आहे, किती येईल? 9 2 18. 18/4 2 8 मायनस. ओके, तर काय आलेलं आहे? पहिली संख्या आहे 25/8 आणि ही आहे -18/8. तर यातला मोठा कोण असेल? निगेटिव्ह असल्यामुळे छोट्या संख्येकडं साईन करायचं. ओके, तर यातला मोठा आहे -9/4 इज ग्रेटर दॅन -25/8. ओके, आलं लक्षात? आपण इथं प्रॅक्टिस सेट 1.2 आता सॉल्व करून घेतलेला आहे. जर काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर प्रॅक्टिस करत राहा अँड बी हॅपी. पुन्हा भेटू नवीन टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.